मी हरीश राणाचा बाप बोलतोय. हे वाक्य बोलायला सुद्धा आज माझ्या छातीत वेदना होतात, कारण ज्याचं नाव घेतोय तो माझा मुलगा आहे. आज माझ्या समोर आहे, पण तरीही नसल्यासारखा. 20 ऑगस्ट 2013, तो वाईट दिवस मी आयुष्यभर विसरू शकत नाही. माझा हरीश लहानपणापासूनच खूप हुशार होता. नेहमी अभ्यासात पुढे. त्याची स्वप्न मोठी आणि मेहनत त्याहून मोठी. त्या दिवशीही तो खूप आनंदात होता, कारण त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना मागील 3 वर्षात वर्गात टॉपर आला होता आणि कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये 2-3 मेडलही जिंकली होती. आणि दुसऱ्याच दिवशी त्याचं अजून एक मोठं कॉम्पिटिशन होतं. त्याची पूर्ण तयारी देखील झाली होती. स्वप्नांच्या अगदी जवळ पोहोचला होता तो. त्याच्याकडे पाहिल्यावर माझी छाती अभिमानाने भरून येत होती. पण मला काय माहिती की हीच त्याची आनंदाची शेवटची वेळ आहे. उद्याची माझी संपूर्ण तयारी झाली आहे, त्याने आम्हाला सांगितलं होतं. त्या रात्री तो त्याच्या बहिणीशी फोनवर बोलत होता, तेव्हा सगळं काही अगदी सामान्य होतं. आमच्या घरात शांतता होती. सगळे झोपले होते आणि मीही दिवसाचा थकवा घेऊन गाढ झोपेत होतो. अचानक माझा फोन वाजला. झोपेतून घाबरून उठलो. फोन उचलला आणि समोरून आलेला तो आवाज आजही माझ्या कानात घुमतोय. तुमचा मुलगा ऋषी 4थ्या मजल्यावरून खाली पडला. कॉलेजमध्ये त्याला सगळेच ऋषी म्हणत. त्या एका वाक्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षण मला काहीच समजेनासं झालं. डोकं सुन्न झालं होतं. काय करावं, कुठे जावं, काहीच कळत नव्हतं. मी लगेचच बायकोला उठवलं. तिच्या डोळ्यात झोप होती, पण माझ्या चेहऱ्याकडे पाहूनच तिला काहीतरी मोठं घडलंय हे समजलं. मी काहीच नीट सांगू शकलो नाही. फक्त एवढंच म्हणालो की हरीशला काहीतरी झालंय. आणि आम्ही रात्रीचाच प्रवास सुरू केला. ती रात्र आयुष्यातील सगळ्यात लांब रात्र होती. डोळ्यात झोप नव्हती. मनात हजारो विचार, भीती, अस्वस्थता, प्रार्थना. प्रत्येक मिनिट एका वर्षासारखा वाटत होता. रस्त्यावरची प्रत्येक लाईट, प्रत्येक वळण, फक्त एकच विचार मनात घुमत होता, देवा, माझ्या मुलाला काही होऊ देऊ नको. बायको बाजूला बसली होती. ती सतत रडत होती आणि मी बाहेरून शांत बसलो होतो, पण आतून पूर्णपणे तुटलो होतो. शेवटी आम्ही चंदीगडला पोहोचलो. गाडी थांबायच्या आतच मी हॉस्पिटलच्या दिशेनं धावत सुटलो. ICUच्या बाहेर उभं राहिलो. हात थरथरत होते. हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की स्वतःचाच आवाज ऐकू येत होता. मी आत डोकावून पाहिलं आणि त्या क्षणी माझं सगळं आयुष्य डोळ्यांसमोर कोसळलं. माझा हरीश, माझा मुलगा, मशीनला जोडलेला, शुद्धीत नव्हता. अंगावर इतकी सगळी वायर, पाईप्स, मशीन लावलेली की तो माझा हरीश आहे हे ओळखायलाही कठीण झालं होतं. बायको माझ्या बाजूला उभी होती. ती रडत होती, पण मी तर रडायलाही विसरलो होतो. माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझा मुलगा होता. कालपर्यंत हसणारा, बोलणारा, स्वप्न पाहणारा, आणि आज असं निश्चल पडलेला. त्याचे काही मित्र बाहेर उभे होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. कुणीच डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हतं. मी प्रत्येकाला विचारत होतो की काय झालं, कसं झालं, पण सगळ्यांचं एकच उत्तर की तो 4थ्या मजल्यावरून खाली पडला. बस इतकंच. पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. काहीतरी चुकत होतं. काहीतरी आमच्यापासून लपवलं जात होतं असं वाटू लागलं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात विचारलं, तुमच्या मुलाने इतक्यावरून उडी का मारली? त्या एका प्रश्नाने माझं डोकंच फिरलं. मी थरथरलो. माझ्या मनात एकच विचार घुमत होता की माझा मुलगा टॉपर होता, हुशार होता. तो उडी का मारेल? नाही, कधीच नाही. तो असं करूच शकत नाही. पण त्या क्षणी माझ्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त हात जोडले, डोळे मिटले आणि देवाकडे प्रार्थना करू लागलो की देवा, माझ्या मुलाला वाचव, त्याला परत उभं कर. काही दिवस गेले, पण हरीशची अवस्था बदलली नाही. तो तसाच पडून होता. डोळे कधी उघडे तर कधी बंद, पण काहीच आवाज नाही, हालचाल नाही. आणि मी दररोज त्याच्या बाजूला बसून त्याचा हात हातात घेत बसायचो. कधी कधी मला वाटायचं
तो माझ्याकडे बघतोय, काहीतरी सांगण्याचा तो प्रयत्न करतोय, पण त्याचे शब्द त्याच्याच आत अडकवून पडले होते. हळूहळू माझ्या मनात संशय वाढू लागला, कारण जे काही घडलं होतं ते इतकं सोपं नव्हतं. एक दिवस मी डॉक्टरांना विचारलं आणि त्यांनी सांगितलेल्या जखमांची माहिती ऐकून माझं मन हादरलं. मी पुन्हा हरीशच्या शरीराकडे बारकाईनं पाहिलं. त्याच्या हातांवर काही ठिकाणी बोटाचे निशाण दिसत होते. शरीरावर बॅटच्या मारहाणीच्या खुणा होत्या. जणू कुणीतरी त्याला पकडलं होतं. त्यांच्यात झगडणं झालं होतं आणि मग त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, माझा मुलगा पडला नाही तर त्याला कुणीतरी पाडलं आहे. ज्या टॉपर मुलाने कालपर्यंत मेडल जिंकली, जो दुसऱ्या दिवशी पुन्हा स्पर्धा जिंकण्यासाठी तयार होता, तो अचानक असा उडी का मारेल? नाही, हे काहीतरी वेगळंच होतं. मी हार मानली नाही. दुसऱ्याच दिवशी मी पोलीस स्टेशनला गेलो. FIR दाखल केली. प्रत्येक गोष्ट सांगितली. माझा संशय मांडला. मला फक्त एकच हवं होतं, सत्य. तपास सुरू झाला. काही दिवस पोलीस आले, प्रश्न विचारले, चौकशी झाली, पण हळूहळू सगळं शांत होत गेलं. फोन येणं बंद झालं. चौकशी थांबली आणि एक दिवस मला सांगितलं गेलं, या केसमध्ये काहीही ठोस सापडलं नाही आणि त्यानंतर केस बंद झाली. त्या दिवशी मी पुन्हा एकदा हरलो, कारण मी पहिल्यांदाच माझा मुलगा गमावला आणि दुसऱ्यांदा न्याय. मी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा होतो. हातात कागद होते, पण मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, खरंच चुकून हा अपघात झाला होता का? की कोणीतरी गुन्हेगार लपून बसलाय माझ्या मुलाला धक्का देऊन? पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. मी परत हॉस्पिटलमध्ये आलो. हरीश तसाच पडून होता. त्याच्यात काहीच बदल नव्हता. मी त्याच्या जवळ बसलो. त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि मनात एकच वेदना होती, बाळा, मी तुला न्याय मिळवून देऊ शकलो नाही. दिवस महिन्यात बदलले, महिने वर्षात, पण हरीशची अवस्था तशीच राहिली. शेवटी आम्ही त्याला घरी आणलं, कारण हॉस्पिटलपेक्षा घरात त्याचं जास्त चांगलं होईल असं मनात वाटलं. पण सत्य वेगळंच होतं. घर आता घर राहिलं नव्हतं. ते एक छोटंसं हॉस्पिटल बनलं होतं. मशीन्स, औषधं, नळ्या आणि त्यामध्ये पडलेला माझा मुलगा. तो जिवंत होता, पण ते त्याचं आयुष्य नव्हतं. प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास फक्त वेदना होती. कधीकधी तो डोळे उघडायचा, माझ्याकडे बघायचा आणि त्याच्या त्या नजरेत खूप सारे प्रश्न असायचे. कदाचित तो विचारत असेल, बाबा, माझ्यासोबत असं काय झालं? पण मी त्याला काहीच उत्तर देऊ शकत नव्हतो, कारण माझ्याकडेही उत्तर नव्हतं. फक्त एक वेदना आणि एक न संपणारा प्रश्न. त्या रात्री नेमकं हरीशसोबत काय झालं होतं? दिवस गेले, महिने गेले आणि हळूहळू वर्ष सरू लागली, पण माझ्या हरीशच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. तो तसाच अंथरुणावर पडून होता. श्वास चालू होते, पण त्याचं आयुष्य थांबलं होतं. घरातली प्रत्येक सकाळ आता भीती घेऊन यायची आणि प्रत्येक रात्र अश्रूंनी संपायची. माझे हसते खेळते घर आता घर राहिलं नव्हतं. ते एक वेदनेचं ठिकाण बनलं होतं. माझी बायको, म्हणजेच माझ्या हरीशची आई, ती दिवसभर त्याच्या बाजूला बसायची, त्याला हाताने स्पर्श करायची, त्याच्या केसांवरून हात फिरवायची आणि शांतपणे रडत राहायची. तो बरा होईल या आशेनं. मी बाहेरून मजबूत राहायचा प्रयत्न करत होतो, पण आतून मात्र मी रोज तुटत होतो. मी हरीश राणाचा बाप बोलतोय. माझ्या मुलाला वाचवण्यासाठी नको ते प्रयत्न मी केले आहेत. जे काही माझ्याकडे होतं ते सगळं पणाला लावलं. 3 मजली इमारत विकली. आयुष्यभराच्या कष्टानं उभं केलेलं माझं घर एका क्षणात सोडलं, कारण मला घर नको होतं. मला माझा मुलगा हवा होता. दिवसा नोकरी आणि रात्री कुठलंही काम मिळेल ते करायचो. पार्ट टाईम काम केलं, मोलमजुरी केली, लोकांच्या दारात जाऊन काम मागितलं. फक्त एकच स्वप्न होतं की माझा मुलगा पुन्हा उभा राहील, पुन्हा मला बाबा म्हणून मला हाक मारील. डॉक्टर बदलले, हॉस्पिटल बदलले, औषधं बदलली, पण माझ्या मुलाची अवस्था बदलली नाही. प्रत्येक दिवस एकच प्रश्न घेऊन यायचा, आज काहीतरी सुधारणा होईल का? पण उत्तर कायमच एकच असायचं,
नाही, 13 वर्ष. हो, पूर्ण 13 वर्ष मी माझ्या मुलाला जिवंतपणे मरताना पाहिलं. तो बोलू शकत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात सगळं काही दिसत होतं. वेदना, असहाय्यता आणि कदाचित एक विनंती मुक्त होण्याची. कधीकधी तो माझ्याकडे बघायचा आणि मला असं वाटायचं की बाबा, मला या वेदनेतून सोडव. तो कदाचित सांगू इच्छित होता, त्याला भूक लागली आहे, त्याला तहान लागली आहे, पण तो एक शब्दही बोलू शकत नव्हता. आणि आम्ही फक्त त्याच्याकडे बघत राहायचो. एक दिवस माझी बायको माझ्यासमोर बसली. तिच्या डोळ्यात इतकं दुःख होतं की मी तिच्याकडे बघूही शकत नव्हतो. ती हळू आवाजात म्हणाली, आपण किती दिवस असं फक्त पाहत राहायचं? मी शांत बसलो. ती पुढे म्हणाली, आपण वयस्कर होत चाललोय आता. आपल्या दुसऱ्या मुलाचं लग्न करून द्यावं लागेल. मुलीचा संसार. आपल्यानंतर आपल्या या मुलाचं काय होणार? तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, कारण तोच प्रश्न माझ्या मनातही गेल्या काही वर्ष रोज येत होता. त्या रात्री मी झोपलो नाही. मी हरीशच्या बाजूला बसलो. त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्याकडे बघतच राहिलो. त्या नजरेत मला सगळं दिसत होतं. त्याची वेदना, त्याचं अडकलेलं आयुष्य आणि त्याचं न बोलता येणारं दुःख. त्या क्षणी मी पूर्णपणे तुटलो आणि शेवटी मी तो निर्णय घेतला जो कोणताही बाप घ्यायला तयार नसतो. मी माझ्या मुलासाठी इच्छा मृत्यू मागतो. हा शब्द उच्चारताना माझा आवाज थरथरत होता. माझं हृदय तुटत होतं. पण मी माझ्या मुलाला आता असं तडफडताना पाहू शकत नव्हतो. शेवटी मी कोर्ट गाठलं. एकदा नाही, 2-3 वेळा. प्रत्येक वेळी मी माझ्या स्वतःच्या मुलासाठी मृत्यू मागत तिथं उभा राहिलो आणि प्रत्येक वेळी न्यायालयानं माझी विनंती नाकारली. त्या प्रत्येक नाकारानंतर मी आणखीन तुटत गेलो, पण हार मानली नाही, कारण मी बाप होतो आणि माझा मुलगा रोज माझ्या डोळ्यांसमोर वेदनेत जगत होता. कदाचित लोकांनी मला नाव ठेवलं असेल, कसा बाप आहे हा, असंही म्हटलं असेल. पण 13 वर्ष एखाद्या मुलाला अशा अवस्थेत पाहणं, त्याच्या प्रत्येक श्वासातली वेदना ऐकणं, हे कुणासाठीच सोपं नसतं. मी पुन्हा कोर्टात उभं राहिलो. आमचं आयुष्य अजून एका कठीण वळणावर आलं. मुलासाठी इच्छा मृत्यू हा फक्त एक शब्द नव्हता, तो एक निर्णय होता. मी कोर्टात उभा होतो, समोर न्यायाधीश आणि माझ्या हातात माझ्या मुलाचं आयुष्य. लोक माझ्याकडे बघत होते. काहींच्या नजरेत प्रश्न होते, काहींच्या नजरेत दोष. कसा बाप आहे हा, जो आपल्या मुलासाठीच मृत्यू मागतो आहे? पण त्यांना काय माहिती की मी गेली 13 वर्ष माझ्या मुलाला जिवंतपणे मरताना पाहिलं आहे. माझा नंबर आला. मी तिथं उभा राहिलो. माझा आवाज थरथरत होता. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी न्यायाधीशांकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. साहेब, मी वाईट बाप नाही. मी माझ्या मुलावर खूप जास्त प्रेम करतो, आजही करतो. पण मी त्याला रोज असं तडफडताना पाहू शकत नाही. तो काही बोलू शकत नाही. तो चालू शकत नाही, हलू शकत नाही. तो फक्त वेदना सहन करतो. जर तुम्ही त्याच्या डोळ्यात एकदा पाहिलं असतं तर तुम्हालाही कळलं असतं की तो जगत नाही. तो फक्त आणि फक्त श्वास घेतोय. कोर्टात पूर्ण शांतता होती. मी पुढे बोललो, साहेब, मी माझ्या मुलासाठी मृत्यू मागत नाही. मी त्याच्यासाठी वेदनेतून मुक्ती मागतो आहे. त्या शब्दांनंतर माझा आवाज बंद झाला. मी तिथेच उभा राहून रडत होतो. कोर्टात बसलेले सगळे शांत झाले होते. तो दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही. शेवटी कोर्टानं आमची विनंती मान्य केली. यावेळी आवाज थरथरत होता, पण मन ठाम होतं. माझं बोलणं ऐकलं गेलं. माझ्या वेदनेला शब्द मिळाले आणि शेवटी आम्हाला न्याय मिळाला. न्यायालयानं माझ्या मुलासाठी इच्छा मृत्यू मान्य केला. तो क्षण जिंकण्याचा नव्हता, तो क्षण हरल्याचा होता.
पण त्या निर्णयाच्या वेळी न्यायाधीशांच्याही डोळ्यातही पाणी आलं होतं. इच्छा मृत्यू मान्य झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. पाय जड झाले होते, मन पूर्णपणे कोसळलं होतं, पण तरीही चेहऱ्यावर धीर आणून उभं राहावं लागत होतं, कारण हा निर्णय आमचाच होता. डॉक्टर आमच्याकडे पाहत होते, त्यांच्या नजरेतही करुणा होती. त्यांनी शांतपणे सगळं समजावून सांगितलं, पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. आम्ही डॉक्टरांशी बोललो. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक कागदावर सही करताना माझा हात थरथरत होता, कारण मी माझ्या मुलाच्या आयुष्यावर सही करत होतो. फक्त एकच गोष्ट माझ्या डोक्यात फिरत होती, आता खरंच माझा मुलगा माझ्यापासून दूर जाणार आहे. आम्ही हरीशच्या बेडजवळ जाऊन बसलो. त्याचा हात हातात घेतला. तो शांत होता, पण त्याच्या डोळ्यात खूप काही चालू होतं, जणू तो सगळं काही समजत होता. डॉक्टरांनी हळूहळू प्रक्रिया सुरू केली. मशीनचे आवाज कमी होत गेले. डॉक्टरांनी हळूहळू नळ्यांद्वारे अन्न देणं बंद केलं. मी त्याच्या जवळच बसलो होतो. त्याचा हात माझ्या हातातच होता आणि आमचं हृदय तुटत होतं. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि माझ्या मनात एकच शब्द की बाळा, मला माफ कर. आता त्याला भूक लागली असेल, त्याला तहान लागली असेल, पण तो आम्हाला आता काहीच सांगू शकतच नव्हता. तो शांतपणे हळूहळू या जगातून दूर जात होता आणि मी फक्त त्याला पाहतच होतो. त्या क्षणी मी बाप म्हणून पूर्णपणे हरलो होतो. हरीशच्या जवळ बसून त्याचा हात माझ्या हातात घेऊन मी त्याच्या डोळ्यात पाहत होतो. त्याचे अवयव दान करू, जेणेकरून तो आपल्याला दिसेल तरी, असा विचार मनात करत होतो. माझ्या मनात हजारो आठवणी होत्या. त्याचं लहानपण, त्याचं हसणं, त्याचं मला प्रेमाने बाबा म्हणणं, माझ्यासोबत काही गोष्टींवरून भांडणं, आणि आज तो शांतपणे तसाच पडून होता. मी हळू आवाजातच त्याला म्हणालो की बाळा, मला माफ कर रे, मी तुला वाचवू शकलो नाही, पण आज मी तुला या वेदनेतून मुक्त करतोय. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या क्षणी आम्ही आई वडील नव्हतो, आम्ही फक्त दोन असहाय्य माणसं होतो, ज्यांना स्वतःच्या लेकराला स्वतःच्या डोळ्यांसमोर निरोप द्यावा लागणार होता. आजही माझ्या मनात एकच प्रश्न सतत घुमत राहतो, माझा मुलगा खरंच स्वतः तिथून पडला होता का, की त्याला 4थ्या मजल्यावरून कुणीतरी पाडलं होतं. हा प्रश्न मला झोपू देत नाही, जगू देत नाही. जर तो बरा झाला असता तर कदाचित आज सगळं सत्य समोर आलं असतं. त्या रात्री नेमकं काय झालं, कोण होतं त्याच्यासोबत, त्याच्यावर काय बितलं, हे सगळं त्यानं स्वतःच सांगितलं असतं. पण आता तोच त्या सगळ्या सत्यासोबत शांतपणे निघून जाणार आहे, कायमचा. आजही मी एकटाच बसतो शांततेत आणि स्वतःलाच विचारतो, मी जे केलं ते बरोबर केलं का? एका बापाने आपल्या मुलासाठी घेतलेला तो निर्णय योग्य होता का? काही क्षणासाठी मन ढासाळतं, डोळ्यात पाणी येतं, पण मग मला त्याचे डोळे आठवतात, त्या डोळ्यांतली वेदना आठवते. तो न बोलता सुद्धा किती काही सांगत होता ते आठवतं, आणि तेव्हाच मनात कुठेतरी माझं उत्तर मिळतं की हो, मी त्याला वेदनेतून मुक्त करण्याचा निर्णय बरोबर घेतला. पण तरीही एक प्रश्न अजूनही जिवंत आहे या मनात, तो कधीच संपणार नाही. त्या रात्री नेमकं काय झालं होतं त्याच्यासोबत? जर खरंच कुणीतरी त्याला खाली पाडलं असेल तर त्याचा गुन्हेगार तो आमचा गुन्हेगार. तो आजही मोकळा फिरतोय कोणत्याही शिक्षेशिवाय, आणि माझा मुलगा सगळं सहन करून, सगळ्या वेदना अंगावर घेऊन आपल्या जीवनातील ते शेवटचे क्षण हॉस्पिटलमध्ये मोजतोय. शेवटी मी फक्त एकच प्रश्न तुमच्या समोर ठेवतो, जर माझ्या जागी तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या मुलाला अशा वेदनेत जगताना पाहिलं असतं का, की त्याला त्या वेदनेतून मुक्त केलं असतं? नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. माझा मुलगा आज मृत्यूच्या दारात उभा आहे. शेवटचे क्षण तो हॉस्पिटलमध्ये मोजतो आहे. त्याचे श्वास चालू आहेत, पण त्याचं आयुष्य थांबलं आहे, आणि ज्यानं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तो आजही बाहेर मोकळा फिरतोय. आणि म्हणूनच आज मी एवढंच म्हणू शकतो, काही गुन्हेगार कधीच सापडत नाहीत, पण त्यांची शिक्षा निरपराध लोक आयुष्यभर भोगत राहतात.
कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करून कोणीच कायमस्वरूपी मोकळं फिरू शकत नाही. आज नाही, उद्या नाही, पण एक ने एक दिवस न्याय नक्कीच होतो. सत्य लपवलं जाऊ शकतं, पण ते कधीच संपत नाही. न्याय उशिरा मिळू शकतो, पण तो थांबत नाही. आज एक बाप हरला असेल, एक मुलगा हरला असेल, पण त्यांची वेदना आणि त्यांची कहाणी कायम जिवंत राहील. आणि लक्षात ठेवा, ज्या वेदना शब्दात मावत नाहीत त्या एक दिवस न्याय बनून समोर येतात. कारण देवाच्या दरबारात उशीर होतो, पण अंधार कायमच राहत नाही. 13 वर्ष तो नीट झाला नाही. प्रत्येक दिवस आम्ही चमत्काराची वाट पाहिली. कदाचित उद्या काहीतरी बदलेल, कदाचित तो उद्या डोळे उघडेल, आमच्याकडे पाहून आम्हाला आई बाबा म्हणेल, पण काहीच बदललं नाही. आता तर चमत्कारावरही विश्वास उरलेला नाही आणि खरं सांगायचं तर देवावरही विश्वास राहिला नाही. आणि म्हणूनच आज मी फक्त तुम्हाला एक विनंती करतो, त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्याला या वेदनेतून मुक्त होऊ द्या असं म्हणा. आम्ही त्याला देवाच्या पायाशी आता सोपवत आहोत. कदाचित तिथेच त्याला शांती मिळेल. आणि एक आई वडील म्हणून कृपया आम्हाला चुकीचं समजू नका, कारण हा निर्णय घेणं म्हणजे स्वतःला जिवंतपणे तोडून टाकणं आहे. शेवटी मन हादरवणारा एकच प्रश्न मनाशी उरतो, चूक नेमकी कुणाची होती? व्यवस्थेची? सत्य लपवले त्याची? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि ज्या कोणी खरंच असं काही चुकीचं काम हरीश सोबत केलं असेल तर एक ना एक दिवस त्याला नक्कीच शिक्षा होईल. कारण या कलियुगात कर्माचे फळ याच जन्मात मिळतं. हरीशसाठी मन अगदी निशब्द आहे, पण त्याच्यासाठी एकच प्रार्थना, जिथं राहशील तिथे नेहमी सुखी राहा. देव करो काहीतरी चमत्कार नक्कीच घडो.